माननीय साहेबांच्या आजच्या बैठकीमध्ये आमच्या 5 जागा अत्याचार संदर्भात जे 3 पिढ्यापासून अतिक्रमण आहे त्यांचा अतिक्रमण जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब आणि आयुक्त साहेब त्यांच्याशी चर्चा करून आयोगाला अहवाल सादर करण्याचा त्यांनी आदिवासी साहेब माननीय चव्हाण यांना आदेश देण्यात आले आणि संदर्भात बलात्काराचा जो प्रकरण आलेला आहे त्याचं सत्यनिष्ठ चौकशी म्हणून अहवाल समाज कल्याण आयुक्तालयाला सादर करायचा आमचं म्हणणं आहे तर तुम्ही एक वेळेस तरी यावं. काही कधी मोठा मोठा नेता वेगळा आहे कोणी पत्ता सगळं बोला करतो बो आधा घंटा नातीवर अन्याय करायला लावला आणि आम्हाला काही सुद्धा कागदपत्र दिले नाही. मसुरे साहेबाकडे दिली आणि छावणी साहेबांना कामानी साहेबाकडे एक केस आहे. तुम्ही ऐकून घ्या. जमिनीचा विषय म्हणजे ते मग लक्ष्मण भरांचं नाव सोडून गेलं. आम्हाला काही पहिला भेटू देत नाही. त्याचे नाव लावतो नाही साहेब. सरकारी आदेश नाही साहेब. आमचा जो पहिला विषय आहे तो जमिनीचा पट्टा मिळण्यासंबंधी. ठीक आहे. कोण आलेला आहे? संभाजीनगरचा विषय आहे. गंगापूर राज्य शासनाकडून कोण आहे? पट्टा मिळण्यासंबंधी तुमच्याकडे आपण तहसीलदार, जिल्हाधिकारी बोलावलं का आपण? याच्यामध्ये बोलावलेलं नाही. बोलावलेलं नाही. तुम्ही पट्टा मिळण्यासंबंधी तक्रार कोणाकडे दिलेली आहे? त्याचा तुमच्याकडे कागद आहे का? एक कागद दाखवा. एक लक्षात घ्या, यांचं पट्टा मिळण्यासंबंधी कागदपत्राची तपासणी करा आणि यांचा फॉलोअप घ्या तुम्ही महसूल करा. ठीक आहे. काय पहिला माझा मुद्दा असा आहे की पट्टा वाटा होण्यासंबंधी झालेली का कार्यवाही नाही झाली, त्याचं तुम्ही काय केलेलं आहे? त्या जमिनीवर कुणाची नावं चढलेली आहे? ती कशी चढलेली आहे?
ठीक आहे. उपाशी बसलो, गंगापूरला बसलो, वैजापूरला बसलो, औरंगाबादला बसलो. चला, एक मिनिट थांबा. पहिलं हे यांचा मूळ मुद्दा लिहा की विवो यांनी स्वतः यांचं बयान घ्यावं, यांच्या कागदपत्राची तपासणी करावी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महसूल विभागाकडे यांच्या जमिनीच्या मूळ कागदपत्रासंबंधी तपासणी करावी आणि जर यांची मागच्या 3 पिढ्यांपासून जर त्या जमिनीवर जर वहिवाट आहे तर त्या जमिनीवरती दुसऱ्याची नावं कशी चढली याची चौकशी करण्यासंबंधी तत्काळ प्रभावाने तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोगाला सादर करा. याचा फॉलो तुम्ही घ्या. ठीक आहे. चला, पहिला विषय. दुसरा विषय सांगा. काय मुलीचं काय म्हणून गेलं साहेब, किती वय होतं मुलीचं? 15 चालू आहे, सर. 15 वर्ष. काय त्याच्याशी संबंध केले, काही जे लग्नाच्या संबंधाने काही झालेलं आहे? नाही बेटा, सांगू नको, असंच सांग. काही तुमचे काही हे का त्याच्याशी विवाह केला त्यांनी? नाही. पोलिसांनी काय तुमच्याकडे तक्रार प्राप्त झाली यांची? पोलीस विभाग काय तक्रार प्राप्त झाली? तक्रार प्राप्त झाली केव्हा? तक्रार प्राप्त झाली 2024 केव्हा? काय करायला गेली आपण? ठीक आहे. गुन्हा दाखल केला, सगळे गुन्हे दाखल केले, आरोपी जेलमध्ये आहे आणि चार्जशीट कुठं काय तिथे झालेले. ठीक आहे. यांना आर्थिक मदत मिळाली काय समाज कल्याणकडून? किंवा तुम्ही या पोलीस स्टेटमेंटमध्ये काय केली? आज आम्हाला त्यांनी दाखवलं की सगळं झालेलं आहे, पण त्या लोकांकडे त्यांना काहीच माहित नाही एवढं. ठीक आहे. तुम्ही आता याच्या पुढे लगेच प्रभावाने तुम्ही यांना आर्थिक मदत कशी मिळेल समाज कल्याणकडून त्याची कार्यवाही पूर्तता करा. 15 दिवसामध्ये ती कार्यवाहीची पूर्तता झाली तर आणि त्यांना पुढे जेव्हा काय शासनाकडून मदत म्हणजे पैसे प्राप्त होईल त्या एडमध्ये तर तत्काळ प्रमाणे त्यांना मदत मिळाली. 2 आघाड्यावर तुम्हाला काम करायचं आहे. चौकशी झाली पाहिजे. 3 पिढ्यापासून वहिवाट असल्यामुळे दुसऱ्याचं नाव पहिलं. दुसरं, यांना फक्त आर्थिक सरकार पोलिसांनी आपलं काम व्यवस्थित प्राथमिक स्तरावर बजावलं. ठीक आहे. यांचं घर तुम्ही जरा हे बघा. तुम्ही यांच्या घराच्या ठिकाणी स्वतः व्हिजिट करा आणि जर समजा तिथे त्यांचं घर नसेल, पडक्यात असेल, काय असेल तर त्यांना शबरी आवाज येईल काय मदत पाहून घ्या एकदा पट्टे वाटतं काय जमिनीची मागणी कोणाची? शबरी आवाज येते ते करा.